विस्तार से जानेंगे, लेकिन उससे पहले आपको सीधे लिए चलते हैं मुंबई, जहां इस समय महाविकास आघाडी दल की प्रेस वार्ता हो रही है। मत ट्रान्सफरचा हा जो प्रश्न तुम्ही उपस्थित केला, हे कुठलाही नाही, तीनही पक्षाचे कार्यकर्ते आणि खाली नेते हे जॉईंटली ही लढाई लढतील आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकून येतील अशी परिस्थिती आहे। आज पहिल्या फेजमध्ये ज्या 5 लोकसभेच्या निवडणुका होत्या त्या 5ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही जिंकणार अशी परिस्थिती आज विदर्भामध्ये आहे। 30 लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे, जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे। काल तर तिथं पैसे देऊन लोक आणली चंद्रपूरला, लोक नरेंद्र मोदींचं भाषण सुरू झालं, लोक उठून चालली होती। ठीक आहे, आपले कॅमेरे तिकडे फिरत नाही, तो भाग वेगळा आहे, पण मी तुम्हाला सांगतो की कालची जी परिस्थिती पाहिली आणि मोदींजींचं जे रटाळ भाषण जे आहे, कायम काँग्रेसला शिवा देणं, मुस्लिमांना शिवा देणं, विभाजनाची वृत्ती ठेवणं, जनतेला काय देणार आहे तुम्ही? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या, त्याच्यावर का नाही बोलले? महागाईवर का नाही बोलले? बेरोजगारीवर का नाही बोलले? गरिबांबद्दल का नाही बोलले? ते प्रश्न त्यांचा विषय नाही। आज देशाच्या प्रधानमंत्र्यांकडून जे काही अपेक्षा होत्या त्या सगळ्या भंग झालेल्या आहेत आणि यांचे उमेदवार नरेंद्र मोदींसाठी मत मागतात। कशासाठी? नरेंद्र यांचे सगळे संपलं यांचं काम, ते नरेंद्र मोदीला मतदान करावं असं भाषण राज्यातले नेते आणि त्यांचे उमेदवार करतात आहे। जसं अल्लाह के नाम से दे दे बाबा असं वाला जे आहे ना मंत्र, तसंच परिस्थिती चाललेली आहे। पण नरेंद्र मोदींसाठी कशाला त्यांना मत कशाला लोक करतील? महाराष्ट्रात शेतकरी सुखी नाही, बेरोजगार सुखी नाही, गरीब नाही, कोणी सुखी नाही, कशाला नरेंद्र मोदीला लोक मत मारतील? त्याच्यामुळे जी परिस्थिती भाजपची झालेली आहे आणि खरं तर आम्हाला आमचं संविधान आणि लोकशाही आमच्यासाठी महत्त्वाची आहे, त्यासाठी आम्ही ही लढाई आहे। आणि महाराष्ट्रामध्ये आज जी काही परिस्थिती आहे, लोकांनी ते मानस केलेलं आहे। मतविभाजनाचे राजकारण जे बीजेपी करते आहे त्यालाही यावेळेस पूर्णविराम लागणार आहे, हे तुम्हाला निकालाच्या निर्णयामध्ये पाहायला मिळणार आहे। वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी पण जुळलं नाही, तर वंचित बहुजन आघाडी तुमच्या बरोबर नाही याचा किती फटका मतांच्या राजकारणात तुम्हाला बसेल? बघा, एक गोष्ट तुम्हाला पहिल्या प्रथम सांगितली गेलेली आहे। मला वाटतं जयंतराव आपण बोललात की ही महाविकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल त्या दृष्टीने आम्ही आटोकाट प्रयत्न केले आणि मला खरंच या सर्व आमच्या सहकार्यांना धन्यवाद द्यायचे आहेत। तो मुंबई से महाविकास आघाड़ी की ये प्रेस वार्ता आप सुन रहे थे, जिसमें सीट